तो क्वालिफाय झाला NDA एक्झाम. 4 ते 6 महिन्याचा पिरियड असतो की त्याच्यामध्ये त्याला पुढच्या इंटरव्ह्यूचा कॉल येतो की ज्याला आपण SSB असा इंटरव्ह्यू म्हणतो, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू इट इज अ कंपल्सरी. जर तुम्हाला भारतीय सेनेमध्ये ऑफिसर म्हणून जायचं असेल तर हा इंटरव्ह्यू देणं हा बंधनकारकच आहे. तुम्ही कुठल्याही एंट्रीने जा, तुम्ही MBAने जा, तुम्ही डायरेक्ट एंट्रीने जा, तुम्ही CDS द्या, ग्रॅज्युएशन नंतर FCAT द्या, कुठली पण एंट्री द्या, SSB झाल्याशिवाय तुम्हाला इन्क्लूड होत नाही शकत पुढे माणूस. ठीक आहे. आणि हा एक खूप मोठा इंटरव्ह्यू आहे, or we can say one of the toughest interview all over India, or you can also consider in the world, because it's the 5-day process. 5 दिवस कुठलाच इंटरव्ह्यू चालत नाही माझ्या मते तरी अजून तरी. आणि यात सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इट इज नॉट अ नॉलेज बेस्ड इंटरव्ह्यू. की जनरली आपण इंटरव्ह्यूला घेत जाताना भरपूर साऱ्या गोष्टी वाचून जातो की कशाबद्दलचा इंटरव्ह्यूमध्ये वाचून जा, हे वाचून जा, ते वाचून जा, जनरल नॉलेज विचारतील, हे विचारतील, ते विचारतील. त्याच्यामध्ये असं काहीच नाही. दे आर कम्प्लिटली अनालायझिंग युअर पर्सनॅलिटी की यू आर फिट फॉर द इंडियन आर्म फोर्सेस ऑर नॉट. तर त्या पूर्ण 5 दिवसामध्ये तुमची कम्प्लीट टॉप टू बॉटम पर्सनॅलिटी अनालाइज होत असते की तुम्ही आर्म फोर्सेससाठी फिट आहात की नाही आहात. मग त्याच्यामध्ये तुमचे 3 महत्त्वाच्या टेस्ट आहेत की त्याच्यामध्ये एक सायकोलॉजी आहे, दुसरी तुमची GTO टास्क आहे, ग्रुप टास्क असतात, तिसरी जर म्हटली तर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू. तर 3 टेस्ट तिथे आहे.